आणि शरद पवार यांची काही दृश्य समोर येत आहेत नीरा नदीच्या काठची। नीरा नदीची पाहणी करण्यासाठी शरद पवार पोहोचले। नदीमधल्या पाण्याची पाहणी करतात। काही लोकांनी नदीमधलं पाणी बादलीत आणून त्यांच्या समोर ठेवलं आणि उपस्थित असलेल्या लोकांशी शरद पवार चर्चाही करतात। अरे घेन काय अरे टीव्ही निरावागतचं हे आणि हे गाडीवाडीचं पुढे नको त्यावेळी तुम्ही 3-4 अरे बूम कशाला असलं पाणी शेतीला काय होते सगळी पांढरी पडायला नीरा नदीतल्या दूषित पाण्याचा मुद्दा आहे जो स्थानिक लोक शरद पवार यांच्या समोर मांडतात। जमिनी आमच्या शारपड झाली केंद्रात तुम्ही काय नियोजन करताय त्याच्यावर असतंय। तारखेला आपली मीटिंग लावली होती दत्त शिरोळला तुम्ही पाठवलं बारामतीमधली शरद पवार यांची ही दृश्य। आज सकाळी शरद पवार जेव्हा दिसले होते त्यावेळेस अजित पवार यांच्या अस्थि विसर्जित करण्याच्या कार्यक्रमाच्या अगोदर जिथे काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे अस्थि गोळा केल्या जात होत्या तिथे शरद पवार उपस्थित होते। त्यानंतर कुटुंबियांकडून अजित पवार यांच्या अस्थि या नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करण्यात आल्या आणि काही वेळातच शरद पवार हे नीरा नदीच्या काठी पोहोचले। तिथल्या दूषित पाण्याचा प्रश्न आहे। आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आता आपल्या सोबत आहेत। नवनाथ, शरद पवार नेमके आहेत कुठे आणि ते आजूबाजूला जी लोक आहेत ते दूषित पाण्याच्या प्रश्नाबद्दल तिथे पोहोचलेत की आणखीन काही मुद्दा आहे? नक्कीच कविता मॅम, त्या या ठिकाणी बारामती तालुक्यातील आणि फलटणला आणि बारामती तालुक्यातून जोडणारी जी नीरा नदी आहे ही नीरा नदी अनेक वर्षापासून दूषित झालेली आहे। खऱ्या अर्थाने या नदीमध्ये जे आहे ते रासायनिक पाणी जे आहे ते मिश्रित करण्यात आलेलं आहे आणि हे पाणी रासायनिक मिश्रित जे पाणी आहे ते सोमेश्वर कारखाना असेल, माळेगाव सहकारी साखर कारखाना असेल, तसेच फलटण येथील एक दूध डेअरी आहे त्याचं केमिकल युक्त पाणी जे आहे ते या नीरा नदीच्या पाण्यामध्ये मिश्रित सोडण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर एक फलटण तालुक्यातील कत्तलखाना देखील आहे आणि त्या कत्तलखान्याचं जे रक्तमिश्रित जे पाणी आहे ते देखील याच नीरा नदीच्या पाण्यामध्ये सोडण्यात आलेलं आहे। यामुळे अनेक वर्षापासून जे आहे तेथील शेतकऱ्यांची मागणी जी आहे ते हे नीरा नदीचं पाणी जे आहे ते प्रदूषित झालेलं आहे आणि हे पाणी दूषित पाणी जे आहे ते प्रदूषित चांगल्या पद्धतीने करण्यात यावं अशी किंवा रासायनिक पाणी जे सोडण्यात येत आहे ते बंद करण्यात यावं अशी मागणी जी आहे ते येथील शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून केलेली आहे। या बाबत केंद्रीय मंत्र्यांनी देखील या पाहणी केलेली आहे। त्याचबरोबर प्रदूषण महामंडळाचे अनेक अधिकारी देखील या नीरा नदीचं पाण्याची पाहणी करण्यासाठी अनेक वेळा आलेले आहेत। याबाबत अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केलेले आहेत आणि या नीरा नदीचं पाणी जे आहे ते पाहणी करण्यासाठी आज ज्येष्ठ नेते शरद पवार हे नीरा भागात येथील नीरा नदीच्या ठिकाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद नवनाथ, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।